उस्मानाबाद शहराचे कट्टर शिवसैनिक संदीप इंगळे यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादीमध्ये जाहीर प्रवेश केल्याने शिवसेनेचे उमेदवार ओम प्रकाश निंबाळकर यांना मोठा धक्का मानला जातोय। या ठिकाणी शिवसेना सोडून राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केलं, कोणत्या अजेंड्यावरती आपण लोकांपर्यंत मत मागत आहात? तो अजेंड्यावरती तुम्ही पाहिलेलेच आहे की उस्मानाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री हे शिवसेनेचेच होते, खासदार शिवसेनेचे होते, तरी त्यांनी देखील आज देखील त्यांनी कुठल्याही प्रकारचा विकास केलेला नाही आहे। सत्ता त्यांचीच होती, भाजप सेनेची सत्ता होती। सत्तेच्या काळात देखील उस्मानाबाद जिल्ह्याकडे त्यांनी जाणून बुजून कानाडोळा केल्यासारखे केलेला आहे आणि याच प्रलंबित सगळ्या कारणास्तव या प्रलंबित सगळे जे काय विकासाचे मुद्दे आहेत त्या विकासाच्या मुद्द्यासाठी आमदार माननीय राणा जगजितसिंह पाटील यांनी केलेल्या बऱ्याच विकासाच्या कामावरती आम्ही जनतेपर्यंत पोहोचत आहोत आणि नुकताच मी परवा घेतलेला आहे। प्रवेश घेऊन ज्या मी प्रभागात फिरलेलो आहे, उस्मानाबाद शहरात फिरलेलो आहे, त्या ठिकाणून लोकांचा बराच प्रतिसाद माननीय राणा जगजितसिंह पाटील यांना मिळत आहे। कारण की पहिला विकास केलेला लोक हे विसरलेले नाही आहेत आणि याच लोकांना सगळ्यांना एक विनंती करू इच्छितो की येणाऱ्या 18 तारखेला माननीय राणा जगजितसिंह पाटील यांना घड्याळासमोरील बटन दाबून प्रचंड बहुमताने विजयी करावे ही माझी सर्व जनतेला विनंती आहे। नमस्कार। मला सांगा सर, एकंदरीत उस्मानाबाद जिल्ह्यातला विकास काही ठिकाणी रखडलेला आहे, त्यासाठी आपल्या माध्यमातून काय प्रयत्न करणार आहात? नक्कीच उस्मानाबाद जिल्ह्याच्या विकासासाठी आम्ही अहोरात्र प्रयत्न करणार। सध्या दुष्काळ सदृश परिस्थिती पाहता उस्मानाबाद जिल्ह्याचा सगळ्यात मोठा ऐरणीवरचा प्रश्न म्हणजे तो 21 TMC पाणी। 21 TMC पाणी आणण्यासाठी माननीय आमदार राणा जगजितसिंह पाटील यांचे बरेच अहोरात्र प्रयत्न तर चालूच आहेत, पण त्याला जो काही निधी लागेल तो निधीची उपलब्ध करण्यासाठी माननीय राणा जगजितसिंह पाटील यांना आपल्याला लोकसभेत पाठवून निधीची उपलब्धता करून 21 TMC पाण्याच्या प्रश्नावर आपण काहीतरी तोडगा काढला पाहिजे। आणि त्याचबरोबर पाण्याच्या व्यतिरिक्त आपण उस्मानाबाद जिल्ह्याचे बरेच काही विकास आहेत, बरेच काही आत्तापर्यंत राणादादांनी निधी उपलब्ध करून दिलेले आहेत, त्या निधीमार्फत उद्योग क्षेत्रात कसे वळता येतील, उद्योग तरुणांसाठी नोकऱ्या कशा उपलब्ध करून देता येतील व शेतकऱ्यांसाठी केंद्र शासनाकडून विशेष निधीचे पॅकेज कसे आणता येतील या विकासाच्या मुद्द्यावर आम्ही लोकसभेत माननीय राणा जगजितसिंह पाटील यांना पाठवून आम्ही आमचे प्रश्न सोडवून घेऊ। मला सांगा सर, एकंदरीत उस्मानाबाद जिल्ह्यातले बहुतांश शेतकरी जे आहे आत्महत्या करतात, या आत्महत्याबद्दल आपल्या माध्यमातून आपण नेहमी एक सामाजिक चळवळ उभा केलेला या उस्मानाबादकरांना माहीत आहे, परंतु या उस्मानाबाद जिल्ह्यातल्या शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी आपल्याला काय असा प्रयत्न करायचा वाटतं? उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या तर दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे। सध्याच्या भाजप सरकारच्या काळात त्यांनी जे काय आश्वासनं दिलेले आहे त्याच्यासोबतच विशेष कारण म्हणजे उस्मानाबाद जिल्ह्याला पाण्याचा दुष्काळ आहे, 21 TMC पाणी आणलेला गेलेलं आहे आणि शेतकऱ्यांसाठी जी की 24 तास लाईट उपलब्धता पाहिजे ती या भाजप सरकारच्या काळात फक्त 8 तास लाईट इथं उपलब्ध आहे। तर काय करावं या शेतकऱ्यांनी? 24 तास लाईट नसल्यामुळे ते नापिकीमुळे एकतर पिकाला हे नाही, पाणी देऊ शकत नाहीत। दुसरा राहिला मुद्दा, त्यांना कर्ज हमीभाव नाही आहे, पिकाला हमीभाव मिळू शकला नाही। भाजप सरकारच्या काळात नुसते आश्वासनाचे गाजर दाखवले गेलेले आणि त्या गाजर दाखवलेल्या काळात या सरकारनं या शेतकऱ्याला आश्वासन दिलं गेलं की 15 लाख रुपये तुम्हाला प्रत्येक खात्यावरती शेतकऱ्याच्या पडणार। कुठपर्यंत शेतकऱ्यांनी या गोष्टी सहन करायच्या? म्हणूनच या शेतकऱ्याच्या आश्वासनाला व नापिकीला हमीभावाला कंटाळून शेतकऱ्यानं प्रत्येक दिवसेंदिवस आत्महत्या करण्याचे प्रयत्न केलेले आहेत आणि ते वाढतच चाललेले आहेत। या सगळ्या आत्महत्या रोखण्यासाठी आम्ही नक्कीच काहीतरी शेतकऱ्यांसाठी स्पेशल स्कीम राबवण्याचा प्रयत्न करू व त्यांना शेतकऱ्यांना विनंती करून त्यांच्या आत्महत्या थांबवू आणि विशेष करून आमच्या सरकारच्या काळात आम्ही शेतकऱ्याला 8 तास लाईटच्या ऐवजी 24 तास लाईट कशी देता येईल याचा प्रयत्न करण्यासाठी आम्ही एकनिष्ठ राहून त्याच्यावरती आम्ही कार्य करू। लोकसभेचे उमेदवार भाजप सेनेचे उमेदवार जे आहेत त्यांच्याकडून किंवा केंद्रातल्या भाजप सरकारकडून काही ठोस अशी भूमिका त्यांच्याकडून उचललेली दिसत नाही आहेत। त्यांच्याकडून आत्तापर्यंत सगळे सरकारतर्फे व युतीच्या सरकारतर्फे जनतेला सगळे आश्वासनाचे गाजर दाखवलेले आहेत। त्यांनी दिलेली सगळी आश्वासनं आत्तापर्यंत एकही पूर्ण केलेली नाही आहेत।
उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघाच्या जी ओमराजे निंबाळकर आहेत उमेदवार, त्यांच्याबद्दल काय मत आहे आपलं? ओमराजे निंबाळकर यांच्याबद्दल मत म्हणजे काय, त्यांनी माझे आमदार पहिल्यांदा देखील जनतेने त्यांना निवडून दिलेलं आहे आमदारकीच्या वेळेस. त्यांनी काय आपल्या आमदारकीच्या काळामध्ये विकास केलेला आहे दाखवून दाखवून. त्यांनी काय युवकांसाठी काय प्रकल्प केलेले सोडवलेले आहेत. उस्मानाबाद जिल्ह्याच्या विकासासाठी त्यांनी आमदारकीच्या पदावर असताना त्यांनी काय विकासाचे काम केलेले आहेत ते दाखवून देण्यात यावे. तसे माननीय आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी बराच विकास केलेला आहे उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये. माननीय आमदार जगजितसिंह पाटील यांनी कोडगावमध्ये MIDCचा निर्णय घेतलेला आहे. कोडगाव MIDCसाठी माननीय आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी बरेच दिल्लीपासून मुंबईपर्यंत पूर्ण ह्या परमिशन्स वगैरे काढून आणलेले आहेत. पण तेच युतीच्या काळात त्या परमिशन्स वगैरे सगळ्या डावलून त्यांनी रडीचा डाव खेळ खेळून त्या परमिशन डावलून MIDC इथली हलवण्याचा प्रयत्न केलेला आहे. उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये या ठिकाणी राजकीय क्षेत्रामध्ये चांगलं रंग येताना दिसून येत आहे. कारण या ठिकाणी कधी शिवसेनातले नेते जे आहेत राष्ट्रवादीमध्ये येतात आणि ते राष्ट्रवादीच्या सेनामध्ये येतात. ही सतत येणं जाणं चालूच आहे. परंतु संदीप इंगळे यांच्या प्रवेशानंतर राष्ट्रवादीला कितपत फायदा होणार आहे हे आता पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरामॅन कलीम शेखसह आयुब शेख, NTV न्यूज मराठी, उस्मानाबाद.